आज या ठिकाणी भैरवनाथ व इतर देवस्थान ट्रस्ट आणि सतीश भैया कल्याणकारी संघाच्या वतीनं भूमिपूजन समारंभ आणि राम मंदिराचा लोकार्पण सोहळा, त्याचबरोबर मदिना मस्जिदीचा लोकार्पण सोहळा या आणि शेतकरी मेळावा या संयुक्त कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावर उपस्थित असणारे आजच्या या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब, मंचावर उपस्थित असणारे माजी मंत्री नवाब मलिक साहेब, त्याचबरोबर रामदासप्पा काकडे, संतोष संकपाळ, या कार्यक्रमाचे निमंत्रक सतीश भैया काकडे, मंचावरील सर्वच मान्यवर आणि उपस्थित निंबूत आणि परिसरातील सर्व बंधू भगिनींनो, खरं तर मी स्वतःला सुद्धा एक भाग्यवान समजतो की का अशा चांगल्या कार्यक्रमाला मला उपस्थिती लावता आली. कारण मगाशी नवाब मलिक साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं कदाचित देशातील हा एकमेव कार्यक्रम असेल की एकाच दिवशी एकाच वेळी लोकांनी एकत्रित येऊन राम मंदिराचं आणि मशिदीचं लोकार्पण केलेलं आहे. कदाचित हा देशातला एकमेव कार्यक्रम असेल. याच्यापेक्षा सामाजिक एकोपा काय म्हणायचा, सामाजिक समता काय म्हणायचं, आणि म्हणून या कार्यक्रमाबद्दल माझ्या मनामध्ये आकर्षण निर्माण झालं. सध्याचा काळ किती दूषित झालेला आपल्या सगळ्यांना माहित आहे. माणूस जातीमध्ये आणि धर्मामध्ये विखुरलेला आहे. एकमेकाबद्दल आपण संशयानं बघायला लागलेलो आहोत. एकमेकाच्या जातीबद्दल, एकमेकाच्या धर्माबद्दल आमची मतं एवढी कलुषित झालेली आहेत, एवढी दूषित झालेली आहेत की एकमेकाकडे आम्ही द्वेषानं बघायला लागलोय. त्यात आमची मैत्री लयाला जाते. आपण गावातला भाईचारा, गावातला एकोपा, या सगळ्या गोष्टीला मूठबाती देऊन अशा पद्धतीनं माणसामध्ये ही ज्या भिंती निर्माण झालेल्या आहेत, या पार्श्वभूमीवर खऱ्या अर्थानं समाजाच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा असा एक उपक्रम सतीशबाईंच्या नेतृत्वाखाली आज या गावानं घालून दिलेला आहे. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं खास करून मनापासून अभिनंदन करतो. कोणाला आवडो न आवडो, परंतु हा देश 18 पगड जातीचा आणि वेगवेगळ्या धर्मांचा आहे. आणि वर्षानुवर्ष गुन्ह्या गोविंदानं हा सारा समाज एकत्रित नांदत आलेला आहे. एकमेकाचे सण आम्ही उत्साहानं साजरे करतो. एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही सहभागी होतो. आणि तरी सुद्धा काही लोक कारण नसताना जातीमध्ये आणि धर्मामध्ये भांडणं लावत असतात. मला आठवतोय तो प्रसंग, जेव्हा लॉकडाऊन होतं, कोरोनाचा काळ होता, त्यावेळी हॉस्पिटलमध्ये कोरोनानं मरणाऱ्या प्रेतावर अंत्यसंस्कार कोणी करायचं असे प्रश्न अनेक वेळा तयार व्हायचे. नातेवाईक सुद्धा प्रेत ताब्यात घ्यायला तयार नव्हती. त्यावेळी मी कोल्हापूर भागात तरी बघितलेल्या अनेक मुस्लिम तरुण पुढे यायचे आणि या साऱ्या प्रेतांचं हिंदू पद्धतीनं त्याच्यावर अंतिम संस्कार करायचे. ही मी साक्षीदार आहे. त्यावेळी कुठे गेला होता धर्म, त्यावेळी कुठे गेली होती जात, त्यावेळी एक संकट होतं. त्यामुळे आम्ही जातीच्या धर्माच्या भिंती मोडून टाकलेल्या होत्या. आणि जरा सुरक्षितता निर्माण झाली, जरा आपण स्थिरस्थावर झालो, लगेच आपल्या मनातले हे सारे विषारी विचार बाहेर यायला लागले. आणि त्याला खत पाणी घालणारे सुद्धा अनेक घटक आज समाजामध्ये आहेत. दुर्दैवानं आज त्या विषारी विचारांना आपण बळी पडतोय. का बळी पडतो याचा सुद्धा अंतर्मुख होऊन आपण सगळ्यांनी
विचार केला पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून सतीश भायांचा ह्या उपक्रमाचं मला विशेष वाटतं, तुमच्या सगळ्या गावकऱ्यांचं विशेष वाटतं. आणि हे असे उपक्रम सातत्यानं झाले पाहिजेत. आज भैयाने इथं शेतकरी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि मग आता मी शेतकऱ्यावर बोलायचं नाही तर बोलायचं कोण? आणि त्यात तर राज्याचे उपमुख्यमंत्री व्यासपीठावर आहेत, त्यामुळे मी बोललोच पाहिजे. मला खास करून दादांचं अभिनंदन केलं पाहिजे. काल रात्री जवळजवळ 2-2.5 तास त्यांच्याबरोबर वाद घालून गरमागरम चर्चा करून अखेर त्यांच्याकडून 30 जूनला काय होईना पण शेतकऱ्याचा 7-12 कोरा करायचं हमीपत्र घेतलेलं आहे. आता ते फक्त 30 जूनचा शब्द त्यांनी पाळावा एवढी अपेक्षा आहे, ते पाळतील मला खात्री आहे. कारण तो शब्द घ्यायला सुद्धा 30 जून 2026 तो शब्द घ्यायला सुद्धा आम्हाला बरीच मेहनत करावी लागली. आम्ही मुख्यमंत्र्यांच्यावर वाद घालणार, मुख्यमंत्री दादाकडे बघणार आणि दादा म्हणणार सगळी नाटकं करता येतात पण पैशाचं नाटक करता येणार नाही. असं म्हणता म्हणता शेवटी दादांच्याकडून आम्ही तो शब्द वदवून घेतला. 30 जूनला काय होणार आणि तोपर्यंत दादांना माझी विनंती आहे, कालही केलेली आहे, की तोपर्यंत जे थकबाकीदार शेतकरी आहेत त्यांना बँकेचा तगादा लावून देऊ नका, असं बँकेला आदेश द्या, म्हणजे शेतकऱ्याला रिलीफ मिळेल. तुम्ही शेवटी सरकारनं त्या कर्जाची जबाबदारी घेतल्या, 30 जून 2026 ला भरायची आहे, तर मग ते सरकार 30 जूनला भरा काय आणि कधी भरा, पण आता उद्यापासून थकीत शेतकऱ्याला कुणाचा त्रास नको एवढी आमची माफक अपेक्षा आहे आणि ते सुद्धा करतील मला नक्की खात्री आहे. मला माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 30-35 हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. नक्की आकडा दादांच्याकडे असेल, पण माझी जी माहिती आहे ती 30,000 कोटीच्या तरी आसपास ती रक्कम असावी. पण एवढा मोठा निर्णय राज्य सरकारने काल घेतला, गरज होती त्याची. कारण 10 मे पासून सातत्यानं पाऊस पडतोय, अजूनही पाऊस पडायला लागलेला आहे आणि त्यामुळं या वर्षाचा खरीप हंगाम जवळपास हातातनं गेलेला आहे. खर्च मात्र शेतकऱ्याचा सगळा झाला, पण त्यातलं मिळणारं उत्पन्न मात्र शेतकऱ्याच्या हातात फारसं राहिलेलं नाही. त्यातल्या त्यात वाचलाय त्यातनं थोडाफार ऊस, पण ऊसाचं सुद्धा एकरी 8 ते 10 टनाचं उत्पादन घटलेलं आहे. म्हणजे गेल्या वर्षाच्या तुलनेनं यावर्षी एकरामध्ये 8 ते 10 टन, म्हणजे काळी जमीन असेल तर जास्त घटलेला आहे, जरा माळरान असेल निचऱ्याचा असेल तर कमी घटलेला आहे. पण प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याचं एकरी उत्पादन हे घटलेलं आहे. त्यामुळे मला नाही वाटत साखर कारखाने 30 जानेवारीच्या पुढे चालतील. जेमतेम 3 महिने उद्यापासून चालू झाले तरी सुद्धा 3 महिन्याच्या पुढे काही साखर कारखाने चालणार नाही अशी अवस्था आहे. त्यात सगळ्यांनीच एक्सपान्शन करून ठेवलेलं आहे, विस्तारीकरण करून ठेवलेलं आहे. त्यामुळं सगळ्यांची गाळप क्षमता वाढल्यामुळं जमिनी तेवढ्याच आहेत, उलट उत्पादन घटलेलं आहे आणि या सगळ्यामुळं ऊसाचं उत्पादन घटलेलं आहे. आता माझी सगळ्यांना विनंती आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, माझा अंदाज अगदी तंतोतंत बरोबर आहे. 3 महिन्यामध्ये सगळ्यांचाच ऊस संपणार आहे. त्यामुळे ऊसाचे तोड घ्यायला उगाच मजुरांना 5,000 दे 10,000 दे असले काही उद्योग करू नका सगळ्यांचा. आणि मग तुम्हाला दुसरं पीक घ्यायला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे 4 महिने मिळतात. त्यामुळं तिथं काही गडबड करायचं काय कारण नाही. ते पैसे जे काही 5-10 हजार रुपये वाचणार आहेत तुमचे, ते किमान त्यातनं उत्पादन घटलेल्याचं जरा भरपाई होईल. आणि मग जे उभ्या ऊसाला जो काय भाव मिळायचा आहे त्यासाठी भैया आम्ही प्रयत्न करतोय की, तुम्ही काय चिंता करू नका, त्यासाठी आम्ही आहेच आणि आम्ही काही ह्यांना सोडत नाही. आम्ही त्यांच्याकडे घेणार. साखरेला चांगला भाव आहे, इथेनॉल चांगल्या दरानं सरकार खरेदी करायला लागलेला आहे. आता राजकीय मुद्दा काय तर हे एक रकमी द्यायला बघत नाहीत. आम्ही म्हणणार एक रकमी देणार. दादा एक रकमी मागतो याचं कारण असं आहे की आम्ही ऊसाची लागण केल्यानंतर ऊस तुटायला जवळजवळ 17 ते 18 महिने लागतात. म्हणजे त्या ऊसावर आमची 18 महिन्याची गुंतवणूक ठरते. तुम्ही जे म्हणताय की तुम्हाला 0% व्याजदरानं कर्ज मिळतं, ते 0% व्याजदराचं कर्ज आम्हाला कधी मिळतं
जर ते 12 महिन्याच्या आत आमचं कर्ज परत गेलं तर, पण ऊसाचं कर्जच 18 महिन्याचं आहे. त्यामुळं जर पहिली उचल घसघशीत असेल तरच ती पहिली उचल, त्या पहिली उचलीतून आमचं क्रॉप लोन फिटतं आणि मग ते आमचं 0% 3 लाखापर्यंतचं कर्ज आमचं बसतं. ते जर पहिल्या उचलीमध्ये जर का आमचं क्रॉप लोन फिटलं नाही तर आम्हाला ते दिसत नाही. जास्तीत जास्त तुमचं पंजाबराव देशमुख व्याज सवलतीचे 4% मिळतील, कारण ते मला वाटतं की जिल्हा बँकेनं घालून दिलेल्या मुदतीच्या आत परत दिले कर्ज तरी मिळतं. पण केंद्र सरकारची जी व्याज सवलत आहे किंवा राज्य सरकारनं जे 12 महिन्याच्या आत कर्ज फेडणाऱ्याला व्याज सवलत दिली आहे ते 6-7% मिळत नाहीत. त्यामुळं 3 लाखापर्यंत आत कर्ज घेणारे शेतकऱ्यांच्यावर विनाकारण 15 ते 16 हजार रुपये व्याजाचा भुर्दंड बसतो. म्हणून आम्ही एक रकमी आणि पहिली उचल घसघशीत, या वर्षी तर FRP वर जवळजवळ 200-300 रुपये द्यायला पाहिजेत अशी परिस्थिती आहे. साखर 3800 ते 4000 रुपये क्विंटलनं विकायला लागलेली आहे आणि त्यामुळं ही उचल बसायला काय हरकत नाही. आणि त्यामुळं हा पैसा शेतकऱ्याला दिला पाहिजे. ऊस उत्पादक शेतकऱ्याचं सुद्धा अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे, पण नुकसान भरपाईच्या कुठल्याही निकषामध्ये ऊस उत्पादक बसत नाही. त्यामुळं या वर्षी त्याला या मार्गाने अशा पद्धतीनं दिलासा द्यायची गरज आहे असं मला वाटतं आणि त्याचा साखर कारखान्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे आणि सरकारनं सुद्धा विचार केला पाहिजे असं माझं मत आहे. मी ऐकलं दादा कुठेतरी म्हटले की आता एकदा केलंय परत कर्जमाफी मागायचं नाही. दादा आम्ही सारखं कर्जमाफी मागायचं आम्हाला तरी काही कारण आहे काय? हे काय भूषणावं आहे का? अभिमानास्पद आहे का? पण परिस्थितीच अशी निर्माण होते, आम्ही तरी काय करणार आहोत? आता उदाहरणच द्यायचं झालं तर सोयाबीन केंद्र सरकारनं हमीभाव बांधून दिलेला आहे 5,228 रुपये आणि आज बाजारामध्ये व्यापारी सोयाबीन खरेदी करतोय 3,500 म्हणजे जवळजवळ 1,800 रुपये हमी भावापेक्षा 1,800 रुपयानं शेतकरी जर का सोयाबीन कमी किमतीमध्ये विकत असेल तर त्याचा उत्पादन खर्च भरून निघत नाही. तो उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीमध्ये त्याला सोयाबीन विकावा लागतो आणि त्यामुळं आमदनी चवणी आणि खर्चा रुपया अशी अवस्था त्याची होते आणि त्यामुळं तो शेतकरी कर्जबाजारी होतो आणि म्हणून मग त्याला सरकारकडं मदत मागावी लागते. बरं हे सोयाबीनचे भाव का पडले? तर माझं असं म्हणणं आहे की बाहेरच्या देशातून येणारी सोयाबीनची जी पेंड आहे किंवा बाहेरच्या देशातून आयात होणारे जे काय खाद्यतेल आहे त्या खाद्यतेलाच्या आयातीवरची सवलत दिली नसती, त्याला आयात कर कमी केला नसता, सोयाबीनचं पेंड आयात केलं नसतं तर आमचा सोयाबीन 9,000 राहिला असता आणि 9,000 राहिला असतं तर आम्ही कशाला कर्जमाफी मागितली असती? सोयाबीनचं एक उदाहरण दिलं. तीच अवस्था कापसाची आहे. सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा 1,300 रुपये कमी किमतीमध्ये कापूस विकावा लागला. मक्याचा हमी भाव आज 2,400 रुपये आहे आणि आज शेतकरी मका 1400-1500 रुपयाला विकायला लागला आहे. म्हणजे क्विंटल पाठीमागे 1,000 रुपये कमी किमतीनं सोयाबीन विकायला मका विकायला लागला आहे. ह्याचं कारण का? तर बाहेरच्या देशातून मका मोठ्या प्रमाणामध्ये आयात झाला, मक्याच्या किमती पडल्या म्हणजे आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. याचं कुठंतरी सरकारच्या धोरणाची कनेक्शन आहे. मग ते राज्य सरकारचं धोरण असो किंवा केंद्र सरकारचं धोरण असो, या धोरणाशी कुठंतरी कनेक्शन आहे की आमच्या शेतीमालाला भाव मिळत नाही. गेल्या वर्षी सरकारने जर का साखरेच्या निर्यातीला बंदी घातली नसती तरी मी 5,000 रुपये घेऊ शकलो असतो. साखर कारखानदारांनी आमचे वाद आहेत काही प्रमाणात, पण ते काही प्रमाणात आहेत. पण साखरेला जगाच्या बाजारात चांगला भाव मिळत असताना जर आम्ही जगाच्या बाजारामध्ये साखर जाऊन दिलो नाही तर मग शेतकऱ्याला तर ऊसाचा भाव कसा मिळणार? पैसा काय जादून तयार होत नाही. आणि म्हणून हे जे धोरणात्मक निर्णय आहेत जे केंद्र सरकार घेतं, जे राज्य सरकार घेतं, ते धोरणात्मक निर्णय शेतकऱ्याच्या कुठेतरी विरोधामध्ये जातात आणि त्यामुळं मग शेतकऱ्याला मदतीसाठी सरकारकडं बघावं लागतं.
आणि म्हणून सरकार मग अपेक्षा करतो की तुम्ही धोरण कुणाच्या फायद्यासाठी राबवलंय आम्हाला माहित नाही, पण तुम्ही जे धोरण राबवलंय त्याचे परिणाम आमच्यावर होत आहेत म्हटल्यानंतर मग आम्हाला मदत का करू नये तुमची ती जबाबदारी आहे. आणि म्हणून आम्ही सरकारकडे वारंवार मग अशा प्रकारच्या मदतीची अपेक्षा करतो. मगाशी मी एक रकमी ऊसाच्या दराचा जो उल्लेख केला त्याचाही असंच आहे. काय वारंवार सांगितलं जातं की साखर कारखाने वर्षभर साखर विकतात, तुम्हाला एकदम पैसे कसं द्यायचं, त्या साखरेवर प्लेज लोन आम्हाला काढावं लागतं, त्याच्या व्याजाचा बोजा कारखान्यावर पडतो. मी दादांना विनंती करतो की हा बोजा कमी करायचा असेल तर नाबार्डला जे भागभांडवल दिलंय ते देशाच्या अर्थमंत्र्यांनी दिलंय आणि देशाच्या अर्थमंत्र्याकडे बजेटला पैसा आपण करातनं देतो आणि त्यातून भागभांडवल नाबार्डचं जे निर्माण झालं, ही नाबार्डची बँक कुणाची आहे, शेतकऱ्याची आहे. मग कारखाने कुणाचे आहेत, शेतकऱ्याचे आहेत. मग नाबार्डनं जर का साखर कारखान्याला साखरेवर प्लेज लोन जर का 3 आणि 4% व्याजानं दिलं तर साखर कारखान्यावर व्याजाचा बोजा पडणार नाही. पण काय व्हायला लागलंय, साखर कारखान्यावर व्याजाचा बोजा पडतो म्हणून शेतकऱ्याला म्हणायचं तुम्ही तुकड्या तुकड्यानं पैसे घ्या, हे बरोबर नाही. मला वाईट या गोष्टीचं वाटलं की आम्ही हायकोर्टातून एक रकमी FRP द्यावी असा आदेश आणला, पण दुर्दैवानं राज्य सरकार आमच्या या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये अपील मागते. खरं तर राज्य सरकारनं साखर कारखानदाराच्या ऐवजी शेतकऱ्यांच्या बाजूने राहायला पाहिजे होतं, पण राज्य सरकार सुप्रीम कोर्टात जातं हे काय ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आवडलेलं नाही. त्यामुळं अशा ज्या काही गोष्टी आहेत, उलट तुम्ही असं करायला पाहिजे की नाबार्डकडनं साखरेवरचं प्लेज लोन 3-4% घ्या, म्हणजे साखर कारखान्याला व्याजाचा बोजा बसणार नाही आणि शेतकऱ्याला मात्र जे काही एक रकमी FRP द्यायची ती मिळाली तर शेतकऱ्याची आर्थिक उन्नती होईल. गेल्या 15-20 वर्षामध्ये जे काय जे काय या परिसरातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांची जी काय आर्थिक उन्नती झाली, त्यामुळं खाजगी कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना चांगली फी भरून ऍडमिशन घेता आलं. याचं कारण ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी पैसे मिळायला लागले, त्यामुळे आर्थिक उन्नती झाली, हे विसरून चालणार नाही. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करून भविष्यामध्ये सरकारची धोरणं असावीत अशी अपेक्षा व्यक्त करतो. दादांचं विमानाचं टायमिंग व्हायला लागलंय, त्यामुळे दादा जास्त बोलणं गरजेचं आहे असं मला सांगितलं गेलं म्हणून मी इथंच थांबतो. धन्यवाद. एका वेगळ्या कार्यक्रमाची